दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवत विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांसह शांततापूर्ण मोर्चा काढला। नीट पेपर फुटी प्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते। त्या आवाहनाला प्रतिसाद देत मुखेड शहरात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला। यावेळी विविध पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिकांनी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली। आंदोलनकर्त्यांनी नीट पेपर फुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली। तसेच विद्यार्थ्यांवर झालेला कथित लाठीचार्ज हा लोकशाही मूल्यांवर आघात असल्याचा आरोप करत त्याचा तीव्र निषेध नोंदवला। या बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन सेना, शेतकरी कामगार पक्ष, मौलाना आझाद समाज सेवा पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, ऑल इंडिया तंजीमे इन्साफ, पॅन्थर सेना, भारतीय बौद्ध महासभा, एपीजे अब्दुल कलाम सेवा समिती, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, व्यापारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिदंबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिजित तुतुरवार, संदीप यामावार आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। हाकेला वंचित बहुजन आघाडी मुखेडच्या वतीने या ठिकाणी आज बंद पाळण्यात आलेला आहे। आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। एकंदरीत आज या ठिकाणी बंद पाळण्यात आलेला आहे, नेमकं काय सांगाल? ज्या प्रकारे जंतर मंतरवर या जुलमी हुकमी सरकारने लहान लहान मुलावर मुलीवर अत्याचार केला, अमानुषपणे लाठी हल्ला केला, त्याचा तीव्र निषेध करण्याकरता श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं। पण त्या ठिकाणी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सर्व संघटना, मुखेड तालुक्यात रिपब्लिकन सेना असेल, सर्वांनी एकत्रित मिळून आज आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमच्या सर्व पक्षाची आहे। यानंतर आपल्या सोबत दुसरे आंदोलक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून एकंदरीत काय समस्या आहे? सोनम वांगचूक आणि विद्यार्थी या ठिकाणी पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करत असताना त्यांना देशद्रोही ठरवून त्यांच्यावर अतिशय अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती आणि त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही सर्व पक्षीय, सर्व संघटनांनी पाठिंबा देऊन या ठिकाणी आम्ही बंदमध्ये सहभागी झालेलो आहोत। आणि या हुकुमशाही सरकारच्या, असंवैधानिक दृष्ट्या चालणाऱ्या सरकारचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आणि या सत्तेला पदच्युत करण्यासाठी आम्ही सर्वजण एकजुटीने या ठिकाणी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होत मुखेड बंद केलेला आहे। यानंतर आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत। सर, एकंदरीत आपण बंद केलेली आहे, बंद मध्ये नेमकं काय आपण प्रतिसाद दिलेला आहे? तर या ठिकाणी आम्ही ज्यांना कळवलेलं होतं की आज देशामध्ये जो अराजकतेचा हैदोस, धिंगाणा, धुडगूस अतिशय बेकायदेशीरित्या घालवल्या चाललंय आणि इथल्या माणसामध्ये दहशत, जोर जुलूम यांचा जो लोकांवरती पगडा बसवण्याचा प्रयत्न चाललेला आहे, त्यांचा दाबलेला आवाज पुन्हा त्यांच्यामध्ये उर्मी, त्यांच्यामध्ये एक चेतना, ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या हाकेला आज ओ देऊन प्रतिसाद दिलेला आहे। कुठेच कोणीच विरोधाची भूमिका किंवा आम्हाला असा अनुचित प्रकार काही घडेल असं कृत्य कुणाकडून दिसलेलं नाही। आम्ही सर्व व्यापारी वर्गाचं, इथल्या सर्व पोलीस आणि सर्व यंत्रणेचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतोय, कारण गरज आहे। वार्ताहर मुजीब सय्यद, NTV न्यूज मराठी, मुखेड, नांदेड।